नागपूर विभागामध्ये म्हणजे विदर्भातील हा पहिला कार्यक्रम एका साहित्यिकाचा, तर त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांची पत्नी असू दे, त्यांचे मुलं असू दे, कन्या असू दे, आणि बसापेटी सरांवर प्रेम करणारे महाराष्ट्रातील नामवंत कवी, ते खरोखरच कवी संमेलनामध्ये ज्या कविता सादरीकरण झाल्या त्या मशागती सरांच्या प्रेरणादायी कार्याला अनुसरून कविता सादरीकरण झालेल्या पाहायला मिळाल्या. त्या कविता सादरीकरण करत असताना त्या ऐकताना डोळ्याचे म्हणजे डोळ्यातून पाणी आलं. अशा प्रकारचं कवी संमेलन भविष्यात देखील माणूसच्या जिवंत असण्यात आपल्याला महत्व कळत नाही, पण त्याच्या मृत्यू पश्चात आज एवढं मोठं कवी संमेलन घेण्याचं आम्ही धाडस केलं आणि हा पहिला विदर्भातील कार्यक्रम आहे. भविष्यात असे खूप मोठे साहित्यिक आहेत, त्या साहित्यिकांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. साहित्यिक कधीही मरत नाही, तो त्याच्या आपल्या काव्याने कायमस्वरूपी आदरावर राहत असतो. त्याच पद्धतीच्या अतिशय दर्जेदार पद्धतीच्या कविता या संमेलनामध्ये सादर झालेल्या आहेत. मला सांगायला अभिमान वाटतो त्या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आमचे युवा अध्यक्ष प्रभाकर भुर्गे यांची आपण अध्यक्ष म्हणून गडचिरोली जिल्ह्याची निवड केली आहे, त्यांचं मी सर्वांच्या समवेत स्वागत करायची विनंती करतो. आमचे भंडारा जिल्ह्याच्या अध्यक्षा, गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष मॅडम मॅडम मला विनंती करतो की आपले नवनियुक्त अध्यक्ष मशागती सरांच्या मृत्यूनंतर गडचिरोली जिल्ह्याची जी धडा सांभाळण्याचं काम प्रभाकर भुर्गेंकडे दिलेले आहे. सर्वांच्या शुभस्थित्यांचा गौरव होणं गरजेचं आहे.